morning to one and all present here. On this auspicious occasion of Shiv Jayanti, I extend my heartfelt wishes to everyone gathered here today. May the ideals of courage, leadership, and self-respect inspire us all. It gives me immense pleasure to warmly welcome our esteemed special guests who have graciously joined us. Clap for them. We are especially honored to have the preschool owners, educators, and the parents of their students with us today. Your presence on a busy working weekday truly reflects your strong commitment and dedication towards the education and holistic development of your students. We sincerely appreciate your support and encouragement. Your presence made this celebration even more meaningful and special. Now, without further delay, let us begin our Shiv Jayanti celebration with pride and enthusiasm. I invite our event anchors, Dua and Aditya, to kindly take over and commence the program. Jai Bhavani! जय भवानी, जय शिवाजी. आदरणीय मुख्याध्यापक, प्रशासिका अर्चना मॅम, शिक्षक वृंद, इथे जमलेले मान्यवर, पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण अत्यंत अभिमानाने आणि उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. शिवजयंती हा केवळ उत्सवच नाही, तर स्वाभिमान, शौर्य, न्याय आणि राष्ट्रप्रेम यांची आठवण करून देणारा प्रेरणादायी दिवस आहे. शिवरायांचे विचार आपल्याला धैर्य, शिस्त, नेतृत्व आणि कर्तव्यनिष्ठा शिकवतात. या पवित्र प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करूया. मी आमच्या आदरणीय प्रशासिका अर्चना मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात करावी. मराठी मातीचा छत्रपती सह्याद्रीचा आठवे शिवाजी राजा शिवराया राहू दे कृपेची छाया आठवे शिवाजी राजा आठवे शिवाजी राजा. आपल्या हस्ते झालेल्या या पूजनामुळे आजचा कार्यक्रम अधिक मंगलमयी झाला आहे. शिवरायांना प्रेरणा देणारे त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक आपण सादर करूया. या श्लोकांमधून आपल्याला सकारात्मकता, श्रद्धा आणि कर्तव्य भावना मिळते. मी सगळ्यांना विनंती करते, सगळ्यांनी मनाचे श्लोकासाठी हात जोडावे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, साक्षात परब्रह्मतया नाही दुजे कारण. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील दयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान असावे. या प्रेरणादायी श्लोकानंतर आता आपण एक सुंदर नाटिका पाहणार आहोत. तरुण शिवाजी आणि स्वराज्याचा धडा ही नाटिका आपल्याला न्याय, समानता आणि स्वाभिमानाचे महत्त्व पटवून देते. स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर न्याय, शिस्त आणि रयतेचे रक्षण. चला तर मग टाळ्यांच्या गजरात या नाटिकेचे स्वागत करूया. तरुण शिवाजी स्वराज, जिजामाता स्वरांगी, दादाजी कोंडदेव कुणाल, गावकरी सुमेध आणि तनिष्का, मावळा क्षितिज.
शिवाजी, तू रोज एवढा सराव का घालतोस? कारण शिस्तीशिवाय शक्ती निरुपयोगी आहे. मला एक दिवस माझ्या लोकांचे रक्षण करायचे आहे. शिवबा, लक्षात ठेवा, धैर्य म्हणजे फक्त शत्रूंशी लढणे नव्हे, तर योग्य ते करणे आहे. होय आई, मी तुमच्या शिकवणीचे पालन करेन. शिवबा, सांग बरं, चांगल्या नेत्याचा सर्वात मोठा गुण कोणता? शिस्त आणि न्याय गुरुजी. बरोबर. खरा नेता दुर्बलांचे रक्षण करतो आणि कधीही आपल्या सत्तेचा गैरवापर करत नाही. मी नेहमी न्याय व निपक्षी राहण्याचे वचन देतो. राजे, आम्हाला तुमची मदत हवी आहे. काही शक्तिशाली लोकांनी आमची जमीन अन्यायाने घेतली आहे आणि आम्हाला धमकवले आहे. घेऊ नका. माझ्या उपस्थितीमध्ये तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकणार नाही. शिवबा, आता तू काय करणार? मी न्याय मिळवून देईन. स्वराज्यात अन्याय सहन केला जाणार नाही. स्त्रियांचा सन्मान आणि निर्धारांचे रक्षण हेच आपले कर्तव्य आहे. धन्यवाद राजे, तुम्ही खरोखरच शूर आहात. शिवबा, नेहमी लक्षात ठेवा, तुमची शक्ती तुमच्या लोकांसाठी आणि मातृभूमीसाठी आहे. मी असे राज्य उभारेन जिथे लोक सुरक्षित असतील, स्त्रियांना सन्मान आणि न्यायाचे राज्य असेल. जय भवानी, जय शिवाजी. आता आपण जिजामाता यांचा प्रेरणादायी संदेश ऐकणार आहोत. जिजामातांच्या संस्कारांमुळे शिवाजी महाराज घडले. मी जिजाऊ, स्वराज्याची आई. माझ्या कुशीत वाढला तो बाल शिवबा, जो पुढे छत्रपती शिवाजी महाराज झाला. मी त्याला केवळ तलवार चालवायला नाही शिकवले, तर अन्यायाविरुद्ध उभे राहायला शिकवले. मी त्याला सांगितले, शिवबा, धैर्य म्हणजे फक्त शत्रूशी लढणे नव्हे, तर सत्यासाठी उभे राहणे आहे. मी त्याच्या मनात स्वाभिमान पेरला, कारण गुलामीत जगणे मला मान्य नव्हते. मी त्याला शिकवले, स्त्रियांचा सन्मान हा खऱ्या वीराचा धर्म आणि दुर्बलांचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य. आजही मला वाटते, प्रत्येक घरात एक शिवबा घडावा, प्रत्येक मनात स्वराज्याची ज्योत पेटावी. कारण जिथे धैर्य आहे, जिथे शिस्त आहे, जिथे न्याय आहे, तिथेच खरे स्वराज्य आहे. माझ्या शिवबाने ते स्वप्न साकार केले आणि ते स्वप्न तुम्हीही जपावेत, हेच माझे आशीर्वाद आहेत. नाटिकेनंतर आता शिवजयंतीच्या उत्सवात रंग भरण्यासाठी एक सुंदर नृत्य सादर होणार आहे. नृत्य सादर करतील मिहीर, शांतनू, मानव, श्रेया, श्राव्या, जोई आणि त्रिशा. Hey,
ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी पतळ तुझ्या तलवारीची धार देई सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान पतळ तुझ्या तलवारीची धार देई सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान तू अभिमान सकल जनाचा तू अभिमान तू अभिमान शंभूराजे 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 हे रामबाबाईचा शिवाचे किशोरा मी त्या भैरवाचे आपण कंठ विषपिऊन मोडितोऱ्याची मोदकी मोजून प्रश्नाची ती त्यास मराठी तुरकेचे ते हास्य मराठी सेला अडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्यानं जाते मराठी वंचल ज्यांचे वार गाव धन त्यांचे त्याला देहीची खण 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 मनी स्वराज्य धन 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 शिवरायांची अन मराठी तिचा मजेचा मान मराठी सोनच साथी शत्रू सारा भगवाच्या दारात रोवे मराठी आले मराठी आदिनांतराच्या शिवाजी बोलतो वैऱ्याची मुंडची मोजून पाकळी जोडती असे मराठी आले मराठी आदिनांतराच्या शिवाजी बोलतो वैऱ्याची मुंडची मोजून पाकळी जोडती असे मराठी आई तुझ्या कचरणी आभाळ धरणी येऊन विसावले देवाधिकांचे संकट जाई गहवली तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हाला होऊ दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे खूप मनमोहक नृत्य सादर केलं सगळ्यांनी. हो नक्कीच. आता आपले ज्ञान आजमावण्याची वेळ. शिवजयंती विशेष प्रश्न मंजुषा. क्विज घेणार आहे अंशिका. मान्यवर शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रमी, दूरदर्शी आणि आदर्श राजे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त एक छोटेखानी प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. चला तर मग पाहूया आपल्याला आपल्या लाडक्या राजांविषयी किती माहिती आहे. सर्वजण तयार आहात ना? पण या प्रश्न मंजुषात एक नियम आहे. ते नियम असा आहे की जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं तर तुम्हाला हात वर करायचा आहे, ओरडायचा नाही आहे. ऐकलं ना? ओरडायचा नाही आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? पुणे. नाही, हे चुकीचं उत्तर आहे. शिवनेरी. हो, हे बरोबर उत्तर आहे. सर्वजण टाळ्या वाजवा. शिवाजी महाराजांच्या बालपणी त्यांचे मार्गदर्शक व शिक्षक कोण होते? जिजाऊ माता. नाही, हे चुकीचं उत्तर आहे. तानाजी कोंडे. हो, हे बरोबर उत्तर आहे. तानाजी. दादूजी कोंडे. हो, हे बरोबर उत्तर आहे. महाराजांच्या 8 मंत्र्यांच्या प्रशासन पद्धतीला काय म्हणतात? अष्टप्रधान मंडळ. खूप छान. शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या नौदलाला काय म्हणतात? शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या नौदलाला काय म्हणतात? मराठा नेव्ही. वाह, अप्रतिम. मध्ये राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांना कोणती पदवी देण्यात आली? छत्रपतीची पदवी. अगदी बरोबर. आता एक बोनस प्रश्न पण आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पराभव कोणत्या किल्ल्यावर केला? लाल महल. नाही. हो, खूप छान. माहित होतं की आम्ही लिवाईज कमाल, धमाल आणि बेमिसाल आहात. सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शौर्य, नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान यांचे धडे देतात. त्यांचा आदर्शांवर चालण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. जय भवानी, जय शिवाजी. काय दमदार प्रश्न मंजुषा होती. तर मग प्रेक्षकांनो, आवडली ना प्रश्न मंजुषा? आता आपल्या कार्यक्रमाचा सुंदर गीत गाणे सादर करतील अंश, मयुरेश, मोहित, प्रथित, धैर्य, समृद्ध, शिव, अन्वी, स्पृहा हिरलेकर, स्पृहा मयेकर, दुर्वी, जीविका.
सदानंदाचा सह्याद्री हूँ, महाराष्ट्र के पश्चिम में स्थित बड़ौदा का एक ऐसा गुच्छा जिसने कई साम्राज्य बनते देखे और कई गुरु टूटते भी, मगर एक योद्धा जिसे मैं आज तक ना भुला सका। खिलौनों से खेलने की उम्र में दुश्मनों पर तलवारें लेकर लड़ पड़ा। ये गाथा है उस महाराज की जिसे साम्राज्य से पहले स्वराज दिखा। ये गाथा है मेरे शिवबा की। एक हाथ रखे लाल गजराज की, दूसरे हाथ में भवानी तलवार की, काटे दुश्मन को जैसे गुलाब हो, आंखें अपनी से भरी पूरी लाल थी। ऐसा मंजर और ऐसा फरमान था, टूटी जनता और उनका भगवान था। बनके तेज रुद्र के स्वरूप सा मेरा शिवबा ही लड़ता दुल्हा था। चढ़े सूरज से भगवे को लेके वो सारे जहां में फैलाता। इंद्रजिमी जंब पर बाणवसु अंब पर रावण सा जंब पर रघुकुल
मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. या पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगल नर पाचूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि ही रयत माझी लेकरं, म्हणून मी पित्याच्या मायेने या रयतेचा प्रतिपाळ करीन. स्वर्गाचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही, किंबहुना या सत्तेचा निर्वाह करीन. आता मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी शिवगर्जनेसाठी उभी राहावे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजशिवापती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेशित न्यायार अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजे श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पदे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि तेजाची आठवण करून देणारा जोशपूर्ण गीत व आदित्य दादाचा शिवाजी महाराज म्हणून भारदस्त भूमिका मनाला भावनापूर्ण होती. आता आपल्या शिवजयंतीच्या मुख्य कार्यक्रमानंतर आपण पाहणार आहोत इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांचा खास कार्यक्रम. छोट्या शिवभक्तांची ही सुंदर सादरीकरणे पाहण्यासाठी आपण सर्वांनी टाळ्यांची गजरात त्यांचे स्वागत करूया. सर्वप्रथम आपण बोलूया इयत्ता 1तील 2 चिमुकल्या कलाकारांना. कृपया ध्रुव चांदे आणि सावली सांगवे यांनी मंचावर यावे. जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. My name is Dhruv Punesh Chande. Hello, Shivlak Sage. I am late one. Today is Shivaji Maharaj's birthday celebration. मुजला माताजी जाऊना नवाकच नाजूकच अनार पलटून वाकलच सन्मानांनी जगच सन्मानांनी स्मरच. जय भवानी जय शिवाजी.